शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे कर्जमाफी संदर्भात निर्णय। त्याचबरोबर शेतकरी भावांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये म्हणजेच पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये हे पैसे येणे सुरू झालेले आहे, याबद्दल सुद्धा आपण अपडेट पाहणार आहोत। बघा, आम्ही कर्जमाफी नाकारलेली नाही असं कोण म्हणत आहे? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणत आहे असं की आम्ही कर्जमाफी नाकारलेली नाही। मग आता कर्जमाफी कधी होणार? तुमच्या डोक्यामध्ये नक्कीच हा प्रश्न आलेला असेल। तर मग बघा, एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे। कोणाला कर्जमाफी करायची कोणाला नाही ही सर्व समिती बघत आहे आणि मी त्याबाबतची फाईल सुद्धा तपासलेली आहे असं कोण म्हणत आहे? उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब। या महिन्याच्या सुरुवातीला राज्य सरकारने गेल्या महिन्यात पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपये भरपाई पॅकेज जाहीर केले। शेतकरी भावांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। म्हणजेच काय तर 31,600 कोटी रुपयांचे भरपाईचे पॅकेज जाहीर केलेले आहे आणि योग्य वेळी कर्जमाफीची घोषणा केली जाईल असे सुद्धा अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे। ज्यांचं पुरामुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार आहे। योग्य वेळी कर्जमाफी करू अशी सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। कर्जमाफी संदर्भात तुम्हाला अपडेट समजली तर पुढची अपडेट बघा। आता पुढची अपडेट पण बघा। पुढील अपडेट सुद्धा महत्त्वाची आहे, ती म्हणजेच पावसासंदर्भात आहे। पावसाने आता पुन्हा हजेरी लावलेली आहे आणि आता किती दिवस पाऊस चालेल ते पण बघा। हे पण शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्त्वाचं आहे। पुढील 7 दिवस म्हणजेच 31 ऑक्टोबर पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश मध्ये पावसाची शक्यता जाणवत आहे। मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वीकडे सुरू आहे, पण मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र सुद्धा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि 31 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस चालेल अशी माहिती हवामान विभागाने दिलेली आहे। ही पण अपडेट तुम्हाला समजली तर आता पुढची अपडेट म्हणजे पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा यायला सुरुवात झाली आहे, त्याच्याबद्दल पण अपडेट जाणून घ्या। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार। मीडिया रिपोर्ट्स अनुसार सरकार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे जमा करण्याची शक्यता आहे। अपडेट तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। बाकीच्या राज्यांमध्ये पीएम किसानचे 2,000 रुपये मिळाले, फक्त महाराष्ट्रामध्ये मिळालेले नव्हते, त्यामुळे आता तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, परंतु सध्या बिहार विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे। ही निवडणूक 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे। याच दरम्यान या निवडणुकांच्या आधी पैसे दिले जातील। बिहार येथे निवडणुका सुरू होणार आहे 6 आणि 11 नोव्हेंबरला, त्यामुळे तुम्हाला 5 नोव्हेंबरच्या पहिलेच पैसे येऊन जाणार आहेत। अजून कोणालाही 2,000 रुपये किंवा 4,000 रुपये आलेले नाहीये। सर्वात पहिले पीएम किसानचे 2,000 रुपये येणार आहे, त्यानंतर नमोचा पण येणार आहे। पीएम किसानचा 5 नोव्हेंबर पर्यंत हप्ता मिळू शकतो आणि नमोचा हप्ता तुम्हाला पुढे चालून मिळणार आहे, तो आत्ताच मिळणार नाहीये। आता एक अपडेट बघा, कोणाला हप्ता मिळेल आणि कोणाला मिळणार नाहीये ते सुद्धा अपडेट समजून घ्या। या योजनेत आतापर्यंत 20 हप्ते देण्यात आलेले आहे आणि 21वा हप्ता आता तुम्हाला 5 नोव्हेंबरच्या आधीच मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता येणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला पीएम किसानचा हप्ता आल्यानंतर मिळणार आहे। या योजनेचा हप्ता फक्त केवायसी केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। तर शेतकरी भावांनो, हप्ता मिळवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करा। म्हणूनच शेतकरी भावांनो, पटापट केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा, म्हणजे तुम्हाला हप्ता मिळण्यास अडचण येणार नाही। आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला लवकर कळेल।